धाकटे ते आपल्या पोलीस डिपार्टमेंटच्या स्थानिक कोणत्या दुकानात बटन मिळतं, कुठे अवैध दारू विक्री होते, या सगळ्या बाबतीत आमचं पोलीस प्रशासन जर का त्यांनी ठरवलं की हे आपल्या एरियामध्ये 100% बंद करायचं आहे तर ते बंद होऊ शकतं. परंतु दुर्दैवानं साहेब त्या पोराने जरा दंगा केला, त्याला वाटलं कुठेतरी धावत पळत येईल म्हणून ते पळून गेले. मी सीपी साहेबाला फोन केला, आमची माणसं स्थानिक प्रशासनाकडे गेली, त्यांना विनंती केली सकाळपासून संध्याकाळपर्यंत गुन्हा नोंदवण्याचं काम नाही, किंबहुना त्या वार्डामध्ये विचारून काय झालं काय नाही काही माहिती नाही. जेव्हा सीपी साहेबाला फोन केला तेव्हा मात्र तिथून पुन्हा प्रशासन जागे झालं. म्हणून मला आपल्याला या ठिकाणी विनंती करायची आहे की खालच्या मंडळीने जर ठरवलं आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतलं अवैध दारू विक्री बंद करायची, बटन बंद करायचे, जेल थांबवायचे, या लोकांनी ठरवलं तर निश्चितपणाने काय बदल होईल साहेब. आणि आता गणेश महोत्सवाच्या निमित्ताने ते करायची संधी आपल्याला आलेली आहे. जसं यांच्याकडनं अपेक्षित आहे ना की तुम्ही डीजे वाजवू नका, तुम्ही मोठी गणपतीची मूर्ती बसवू नका, की जेणेकरून आपल्या शहरामध्ये एक चांगलं शहर म्हणून या पूर्वीचं नावलौकिक आपल्याला सामंजस्य सर्व धर्म समभावाने वागणारं शहर म्हणून या शहराला नावलौकिक मिळालेलं आहे. नागरिक म्हणून आपण सगळ्यांची जबाबदारी म्हणजे पुढे कसं पार पडता येईल याचाही विचार येणाऱ्या काळात आपण सर्वांनी करावा ही विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना करतो आणि थांबतो. गणपती बाप्पा. शांतता कमिटीच्या बैठकीसाठी सर्वप्रथम श्री गणेशांना मी वंदन करतो आणि या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय देशमुख, विरोधी पक्षनेते माननीय अमरनाथजी पांडे, पवारसाहेब, योगायोग हे दोन्ही नेते मी दोनदा मागतो, माझे सभागृह नेते आणि दोन्ही आता मोठ्या पक्ष. तसेच या प्रसंगी जालना लोकसभेचे खासदार डॉक्टर कल्याणजी काळे, आमदार अध्यक्ष जे सातत्याने पक्ष विरही कुठल्या पक्षाची ते आम्हाला अजूनही माहीत नाही, पण कुठल्याही कामामध्ये धडाडी न असतात सांस्कृतिक कामामध्ये असे पृथ्वीराज भाऊ पवार, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किशोरजी शितोळे, माननीय रशीद खान मामू, माजी महापौर बरेच आहेत, त्यामध्ये आमचे सहकारी नंदकुमारजी लोडिले, माजी महापौर सर्वात सिनियर अशोकजी सायन्ना यादव, विकासजी जैन आणि गजाननजी बाबा ते खाली बसले, मला माहिती काय करायचं, ओंकार रत्नाकर नवले आणि ज्या या गणेश महासंघाचे नूतन अध्यक्ष त्यामध्ये अनिकेत निलावा, अशोक दामले, तसेच राजेश मिरकर, विशाल दाभाडे छावणी मंडळाचे अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ जास्त नाव घेतले, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. कारण सुरू झाला त्या गणेश महोत्सवाला यांनी राज्याचा महोत्सव म्हणून दर्जा दिला आणि त्याला राज्याचा सण म्हणून साजरा करण्याचं ठरवलं. म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं मनापासून अभिनंदन, आभार. आणि या बैठकीमध्ये आपल्या सर्वांवरती जबाबदारी आहे आपलं शहर शांत कसं राहील आणि फक्त शांत कसं राहील एवढंच नाही तर आपला शहर एक आदर्श शहर कसं होईल. प्रत्येक जवळजवळ 800 गणेश मंडळ आहेत, 800 गणेश मंडळांनी चांगले कार्यक्रम करून या शहरातील समाज रचना चांगली कशी. पण हे करत असताना काही गणेश भक्तांनी काही सूचना दिल्या, काही पदाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या, विशेषतः व्यापारी महासा गरज आहे असं मला वाटतंय. त्या सूचना तिथे पालक करतील आणि काही अडचणीनंतर आपण व्यवस्थित कसं होईल त्यासाठी प्रयत्न करू. पण हे सांगत असताना जसं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की समाज उपयोगी काय कामं करता आली तर खूप चांगलं होतील, त्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहिजे. म्हणजे आरोग्याचे शिबिर असेल, अवयवदान असेल, ब्लड डोनेशन असेल, अशा चांगल्या गोष्टी जास्तीत जास्त कशा करता येतील ते करण्याची गरज आहे. आणि त्याहीपेक्षा जसं डॉक्टर कल्याण काळेंनी सांगितलं की कुठल्याही प्रकारच्या त्या गणेश मंडळातर्फे इररिलेव्हंट किंवा इरेग्युलर ॲक्टिव्हिटी नको आहे, ह्याची सुद्धा काळजी आपण घेण्याची गरज आहे. आणि मला माहीत आहे की आपल्यासारखे प्रत्येकजण मागच्या 30-40 वर्षापासून गणेश महासंघामध्ये काम करतो, म्हणून नक्कीच
मला काळजी आहे. ते करत असताना एक दोन गोष्टी सांगायच्या. परवा लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये ऑनलाईन गेमला बंदी टाकलेली, त्याचा आता कायदा झालेला आहे. जर कोणी ऑनलाईन गेम कोणी खेळत असेल तर त्याला मात्र ऑनलाईन गेम टोटल बंद. त्याही पेक्षा कुठल्याही प्रकारचा जुगार, म्हणजे आपण समजा गणेश महासंघाचा पडदा लावला म्हणजे प्रत्येक वेळेस बसतो, अशा गोष्टी सुद्धा होऊ लागल्या. पहिला नको आहे, ही जबाबदारी आपलीच आहे. म्हणून आपलं शहर जर पाहिलं, आपले मुख्यमंत्री नेहमीच म्हणत असतात कुठल्याही भाषणामध्ये की संभाजीनगर हे शहर महाराष्ट्र राज्याचा आता ग्रोथ इंजिन बनलेलं इथं, आणि विकास होत असताना एक सामाजिक संरचना, सामाजिक सलोखा राखण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. आणि ही जबाबदारी प्रामुख्याने त्या सर्व गणेश भक्तावरती आहे. धन्यवाद सर. यानंतर या राज्याचे विरोधी पक्ष नेते श्री अंबादासजी दानवे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या बैठकीत संबोधित करावे. समन्वय बैठकीसाठी उपस्थित असलेले या महाराष्ट्र रत्न माननीय मला पदवी मिळाली महाराष्ट्र रत्न म्हणून वाटलं, त्यांना पदवी मिळाली महाराष्ट्र रत्न म्हणून मी म्हटलं. महाराष्ट्र रत्न माननीय संजय शिरसाट, खासदार डॉक्टर बाबाजी कराड, संभाजीनगर आणि जालन्याचे खासदार माननीय कल्याणजी काळेसाहेब, प्रकृती जयस्वाल, जिल्हाधिकारी माननीय दिलीपजी स्वामी साहेब, महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्रीकांतजी, पोलीस आयुक्त माननीय पवार साहेब, उपस्थित सर्व रसिक माणूस आहेत, पिताजी जैन, नंदकुमारजी दिलेले, पृथ्वीराज भाऊ, राजगंगा, उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, माता भगिनी आणि बांधव. खरं तर खूप जणांचे वेगवेगळं मार्गदर्शन झालेलं आहे. मान्य कलेक्टर साहेबांनी सगळ्या प्रशासनाच्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत. आणि या सूचना करत असताना मी जास्त सूचना करणार नाही, परंतु कृत्रिम तलावाचा एक मुद्दा आहे, तो मला असं वाटतं प्रभावीपणे राबवला तर छोटे छोटे गणपती जे माननीय श्रीकांतजींनी सांगितले, आणि जनतेला आपण आवाहन केलं पाहिजे की कॉलनीतल्या किंवा सोसायटीतल्या किंवा वार्डातल्या कृत्रिम तलावाचा जास्तीत जास्त वापर करावा. दुसरी गोष्ट, मी एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो की परवाच एक खून झाला आणि गणेशोत्सवाच्या जागेच्या प्रकरणावर तो खून झालेला आहे. जो N6 मध्ये झाला तो एक प्लॉट होता आणि गणेशोत्सव साजरा करायचा. तिथं किमान 4 वर्षात 11 तक्रारी पोलिसांकडे गेलेल्या आहेत. आणि जर 11 तक्रारी पोलिसांकडे गेल्या तर पोलीस गणेश मंडळाला परवानगी देताना सुद्धा अशा गोष्टी होतात हे स्पष्टपणे सगळ्यांसमोर आणू इच्छितो. परंतु परवाचा जो खून झाला हा मला वाटतं या विषयाकडे आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जर पोलिसांकडे 11 वेळेस तक्रार येत असेल तर पोलिसांनी अशा पद्धतीने खबरदारी आधीच घ्यायला पाहिजे. बाकी वादविवाद होऊ शकतात, परंतु ते खुनापर्यंत गेले वाटतं अशा विषयाकडे आपण लक्ष देण्याची आवश्यकता. या विषयाकडे मान्य पोलीस आयुक्त साहेब आपण स्पष्ट सूचना दिल्या पाहिजे. जो कोणी ऑफिसर त्या ठिकाणी असेल त्या मंडळाला स्पष्टपणे 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं जो काही वेळ ठरवायचा ठरवा, तुम्ही तास ठरवा, तो स्पष्टपणे तेवढा वेळ त्या मंडळाला दिला पाहिजे. टायमिंग लावून तुम्ही या चौकामध्ये 15 मिनिटं थांबा, 15 मिनिटात तुम्हाला काय करायचं ते करा. परंतु मग त्या ठिकाणी काही काही मंडळं 1-1 तास थांबतात आणि मला असं वाटतं पोलिसांनाही त्रास होतो आणि जनतेलाही त्याचा त्रास होतो. म्हणून विशेषतः सिटी चौक या ठिकाणी मंडळं पुढे जाताना, कारण गांधी पुतळ्याकडून पण मंडळ येतात, इकडून दुसऱ्या बाजूने मंडळ येतात, मागच्या बाजूने मंडळ येतात. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचे या 2 ठिकाणी मला असं वाटतं मंडळांसाठी स्पष्टपणे वेळ हा ठरवण्याची आवश्यकता. हे सगळं करत असताना मान्य पोलीस आयुक्त असो किंवा अन्य डीजे विषयी भूमिका मांडलेली, परंतु कोणी असं म्हटलं नाही की डीजे वापरू नका, असं कोणीच म्हटलं नाही. कारण प्रशासनाला असं वाटलं असेल
पोलीस आयुक्तांनी सांगितलं की हॉस्पिटलमध्ये बऱ्याच जणांच्या कानाच्या व्याधी, डोळ्याच्या व्याधी झाल्या. राजूचा मोबाईल सुद्धा दाखवला की लेझरमुळे मोबाईल कसा खराब होतो. मला असं वाटतं एक आपलं शहर म्हणून मागच्या परवाच्या दिवशी दहीहंडीमध्ये पुण्यामध्ये असा एक चांगला पायंडा सगळ्या मंडळांनी पाळला की दहीहंडीमध्ये कुठेही डीजे न लावता बँडवर आणि ढोल ताशावर दहीहंडी केली गेली. मला वाटतं संभाजीनगरातून असा उपक्रम सुरू व्हायला काही हरकत नाही. डीजे मुक्त संभाजीनगर होण्याची आवश्यकता आहे. कारण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती होती, आम्ही आपण सगळेजण मिरवणुकीत होतो. जो कानाला त्रास सर्वसामान्य माणसाच्या, वयस्कर माणसाच्या आणि लहान मुलांच्या झालेला आहे. कमिशनर साहेब, घाटीमध्ये कमी लिमिटेड लोक असतील, बाकीच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक याच्यामध्ये ऍडमिट झालेले. याचा पार हृदयापर्यंत सुद्धा त्रास होत असतो. हृदयविकाराचे सुद्धा झटके याच्यामुळे येत असतात. आपण ज्या अर्थी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीला पर्यावरणाचा दंड आपल्याला लावला पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या याच्यामध्ये स्पष्टपणे निर्देश आहे. आणि म्हणून मी बोललेलं वाईट वाटेल, परंतु एक ना एक दिवस आपल्याला डीजे सोडून द्यावाच लागेल. आपला बँड आहे, आपला ढोल आहे, आपला ताशा आहे, हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि म्हणून मी विनंती करेन पोलीस आयुक्तांना, याच्यामध्ये आपण मला असं वाटतं येणाऱ्या काळात कडक पावलं उचलावीच लागते. मी पालकमंत्री महोदयांना विनंती करेन, याच्यातला काही भाग नाही. म्हणून आपल्या संघटनेने अशी प्रथा परंपरा सुरू करायला काहीही हरकत नाही. लेझर सुद्धा त्या डीजेच्या वर लेझर लावले जातात. हे लेझर डोळ्यामध्ये ज्या पद्धतीने जातात 5 मिनिटं डोळे सुद्धा उघडतात, अशा प्रकारची स्थिती असते. आणि म्हणून मी या गणेश उत्सवाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती करेन की एक काळ होता गणेश मंडळाचा झेंडा नसला तर पृथ्वीराज भाऊ मिरवणुकीत यायला लोक घाबरत होते. इतकं गणेश महासंघाचं महत्व. आरटीओच्या परवानगीशिवाय एकही गाडी येऊ शकत नव्हती. मला वाटतं तो धाक पुन्हा गणेश महासंघाचाही निर्माण होण्याची आवश्यकता आहे. भले आता गणेश महासंघ जास्त निर्माण झाले असतात, परंतु मिरवणुकीत कोणी येतो, कुठला येतो, काय करतो, परवानगी घेतो न घेतो. आणि म्हणून हे गणेश महासंघ जो झालेला आहे, हा खऱ्या अर्थानं गणेश महासंघाची सुद्धा जबाबदारी, सगळी जबाबदारी पोलिसांवर टाकता येणार नाही. आपली सुद्धा जबाबदारी आहे. आणि म्हणून ही शिस्त सुद्धा महत्वाची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं शांतता महत्वाची आहे. आपल्या शहराचं नाव पुढे खराब होऊ नये याची खबरदारी सुद्धा आपण घ्यावी. गणरायाला नमन करून आजच्या या बैठकीला उपस्थित विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, माझे सहकारी प्रवीण जयस्वाल, पोलीस आयुक्त, कॉर्पोरेशन आयुक्त, कलेक्टर पृथ्वीराज पवार, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बंधू, आणि पालकमंत्री म्हणून माझं नाव पहिले घेतल्यानंतर भाषणाला मला शेवटी उभं करायला लागलं. आणि सगळे मान्यवर असा डॉक्टर करायला मी लय विनंती केली की काही करा, पण 5 मिनिटापेक्षा जास्त बोलू लागला. आणि त्यांनी माझी सूचना मान्य केली, कारण की डॉक्टर करायला आमचा अनुभव अंबादास दानवे सभागृह नेता होता आणि मी सभागृह नेता होतो. डॉक्टर कराडे महापौर होते, परंतु त्यापासून आम्ही दोघंच चालवायचो. विलिंग द्यायला डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर परफेक्ट विलिंग द्यायचे. सहकार्य केलं, एकमेकाला जर बरोबर घेतलं तर चांगला कार्यक्रम होऊ शकतो किंवा चांगला निर्णय होऊ शकतात, हे त्याच्यामध्ये गणेश महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या सूचना केल्या. आयुक्तांनी, कॉर्पोरेशन कमिशनरनी आणि कलेक्टरांनी त्याला नेतृत्व. या वर्षाच्या उत्सवामध्ये मात्र थोडासा चेंजेस हा आला की पूर्वतयारी याला म्हणतात की पोलिसांकडून झाली, कॉर्पोरेशनकडून झाली आणि कलेक्टर ऑफिसकडून सुद्धा झाली. मला वाटतं हा रेकॉर्ड ब्रेक बैठकीचा सिलसिला पहिल्यांदा या शहरामध्ये झालेला आम्हाला पाहायला मिळाला. राष्ट्रीय पक्षाचे नेते असतील, या सर्वांना बोलून त्यांचं म्हणणं योग्य तर सूचना पूर्वी देणं हे पहिल्यांदा घडतं. ही आनंदाची गोष्ट आहे. 26 तारखेला ही सुरुवात होणार आहे. प्रत्येक मंडळाने आपापल्या पद्धतीने तयारी केली आणि गणेशाच्या आगमनाची तयारी
ही जवळपास 1-1.5 महिना अगोदर काही मंडळ करत असतात. अनेक ढोल पथकांच्या ठिकाणी आम्ही जातो आणि पाहणी करताना लहान मुलापासून 5 वर्षाच्या मुलापासून ते वरिष्ठ पातळीपर्यंतचे काय असतात कार्यकर्ते तेव्हा सगळेजण ढोल पथकं वाजवताना आम्ही जेव्हा पाहतो तर आम्हाला सुद्धा कधी कधी असं वाटतं की हा 5 वर्षाचा पोरगा त्याच्यामध्ये तळण कशात आहे, त्याच्या हातात जे दिलं जातं तो इतक्या चांगल्या पद्धतीने वाजवतो, एवढी प्रॅक्टिस करतो. आणि याला आता मंडळाची सगळं जेव्हा मिरवणूक निघणार आहे त्याच्यामध्ये याला 8 तास उभं राहायचं. परंतु त्या पोराची मानसिकता एवढी होते की मला त्या मंडळामध्ये वाजवायला मिळणार आहे आणि तो मुलगा सुद्धा त्या हिरिरीने त्या मंडळामध्ये भाग घेतो. हे सगळं का घडतं की कारण की तिथलचं असलेलं मंडळ हे सर्वांना सहभागी करून घेतं आणि त्याच्यानंतरचा त्यांचा असलेला ज्याला म्हणतात एकता आपल्याला त्या मंडळामध्ये दिसते. आणि म्हणून अशा मंडळाला खरं तर आपण गौरव केला पाहिजे, त्या लोकांना आपण शाबासकी दिली पाहिजे. हा एक भाग झाला. परंतु अंबादास दानवेंनी जे काही आता डीजेचं जे प्रकरण काढलं, अंबादास मी तुम्हाला एक सांगतो की हे आपण काही राजकीय लोकांनी यांना दिलेला पुश ज्याला म्हणतो आपण पाठिंबा, याच्यामुळे सर्व घडलेलं. कारण की तुम्हाला आम्हाला असताना कार्यकर्त्याला जपण्याची ही काही भूमिका असते ना आपली, त्याच्यामुळे कुणाचं किती वाटत दुखावल्या गेला नाही पाहिजे ही जी भूमिका आपली असते, त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रकाराला प्रोत्साहन मिळतं असं माझं स्पष्ट मत आहे. हे काही लोकांना वाईट वाटेल, परंतु ही वस्तुस्थिती आहे. आंबेडकर जयंती होती, एक मला साहेब तुम्हीच माझे सर्व आहात, माझा नेता माझ्यासाठी सर्व आहे. त्या ठिकाणी असलेलं त्या वार्डात असलेलं राजकारण मला माहिती होतं, परंतु कार्यकर्ता माझी तारीफ करतो तर काय मलाही चांगलंच वाटतं ना. गेलं बरोबर आहे भाऊ, बरोबर आहे भाऊ, बरोबर आहे भाऊ. त्यांनी काय केलं माहिती आम्हाला, पुण्याहून एक डीजे आणला. डीजेचं भाडं किती माहिती? 8 लाख रुपये. 8 लाख रुपये डीजे आणला. त्याचं नावही सांगू शकतो इथं बसलेला असेल कदाचित त्याच्यामध्ये, सगळ्यांना माहिती. त्यांनी 8 लाख रुपये डीजे, मग तो डीजे आला एक दिवस अगोदर. आता मी त्याचा नेता, मला आणला 100 किलोचा हार, जो गळ्यात घातल्यानंतर मला तर वाटलं भाषण देतो काय. माझ्या वयाचे जास्त तो हार, वेटचे जास्त हार माझ्या गाड्यात टाकला. विचारू नका, तो क्रेन असा लावलेला, त्याच्यात माझा तो फोटो हसता दिसत नव्हता, परंतु तो फोटो तो क्रेन खाली यायला लागला, मग तो माझ्या गळ्यात तो हार जाणार आणि तो डीजे. आम्हाला देवाशपथ सांगतो, मला एक सेकंद सुद्धा तिथं थांबूशी वाटत नाही. कारण असं होतं की माझा हार्टबीट एवढी वाढली होती, म्हणजे खालपासून वरपर्यंत मी असं थरथरत होतो त्या डीजेच्या त्या साऊंडमुळे. किती वेळापासून तिथे किती कार्यकर्ते उभे असतील, किती वयोवृद्ध असतील, किती मुलं असतील, याची कल्पना आपण कधी केली. मी थरथरत होतो ऍक्च्युअल. देवाशपथ खोटं सांगत नाही, गणपती शपथ कधी इथून निघू नये. परंतु कार्यकर्ता संजयभाऊ आले पाहिजे, तुझा बी आवाज मला ऐकू येतो त्या डीजेच्या आवाजातून. इतका मोठा आवाज आणि कसा तरी तो नारळ मी एकदाचा फोडला आणि तिथून पटकन गाडी बसून येऊन गेलो. त्याचं दुर्दैव पहा, तिथून निघाला क्रांती चौकला आला. क्रांती चौकला तुम्हाला माहिती त्याचा रस्ता आहे, तिथं असा आडवा पोल लावलेला आहे, लोखंडी पोल. आता तो डीजे त्याच्यातून घुसाला. 8 लाख रुपयाचा डीजे त्याच्यातून तो घुसलाच, तो झाला मोठा आणि राडा आला आडवा. अखेरला त्याला तो डीजे वापस घेऊन जावा लागला. मी माझ्या मनाला एवढं समाधान झालं, बरं झालं रे, लय लोक या डीजे पासून वाचले. हे मी तुम्हाला यासाठी सांगतो. हा उत्सव जो पाहायला येतात ना, त्या दिवसाची सुट्टी प्रत्येक जण एक आनंद उत्सव म्हणून साजरा करायला त्या गर्दीमध्ये असतात. गर्दी ही तुम्ही बोलवलेली नसते,
गर्दी ही तुमच्यामुळे आलेली नसते. गर्दी ही यासाठी असते की तो सार्वजनिक उत्सव पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं पाहिजे, म्हणून तो मुलालाही घेऊन जातो, बायकोलाही घेऊन जातो, आईलाही घेऊन जातो, बापालाही घेऊन जातो आणि त्या मिरवणुकीमध्ये तो जात असतो. आणि मग जर हे सर्व कुटुंब एकत्र येऊन जर तो उत्सव पाहत असेल आणि त्यावेळेला त्याच्यातला एखाद्याला जर दुखापत झालं किंवा एखाद्याला जर दुर्दैवी घटना जर घडली तर त्याला जबाबदार कोण आहे हा प्रश्न मनाला विचार. पोलीस कमिशनरही बोलू शकत नाही, डायरेक्ट काय बोलायचं, लोक अंगावर येतील, राजकीय नेते काय म्हणतील हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. उद्या पालकमंत्र्यांनी सांगितलं हे कमिशनर साहेब आमचा कार्यकर्ता आहे, वाजू द्या त्याला, तो तुम्हाला माझ्या बापाचं काय चाललंय. पालकमंत्रीच म्हणायला लागला वाजू द्या, मी कशाला कारवाई करू. मग पालकमंत्री म्हणतो ऐकतो मग खालच्याला करू नको, पालकमंत्र्याचे आदेश हे काय करू नको, ते आम्हाला जाणून विरोधी पक्ष नेत्याचे आदेश हे ते खासदारांचे आदेश आहे. डॉक्टर करायचं म्हणून तर जास्त ऐकतात, कारण बाबा नको ते देवेंद्र फडणवीसच्या जवळचे माणसं हे थोडं कल्याण काळाचं ऐकलं नाही तरी चालत. प्रदीप जैसा म्हणतो ठीक आहे, मेरा कसा सुनते नहीं मैं देखता ही आले तरी अडचणीचा भाग. कमिशनर साहेब या गोष्टीपासून आता आम्ही सर्वजणांनी एक ठरवलेलं आहे, कोणी कोणत्या पक्षाचा, कोणी कोणत्या पक्षाचा, कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणता काय नो, आम्ही सर्वजण आहोत. हे शहर आम्हाला चांगलं पाहिजे आणि शहराचा विकास झाला पाहिजे. कॉर्पोरेशनची निवडणूक आहे ना आम्हाला भांडायला, तुम्ही कशाला चिंता करता, त्या कामाला आम्ही भांडू, परंतु शहराच्या विकासामध्ये कधी भांडणार नाही, तर एक खांदा खांदा लावून आम्ही काम करणार. म्हणून पहिले तुम्हाला सूचना आहे, हे जे डीजे वगैरे असतात त्यांना विनंती करा, कारण काही घडू शकतं. परवा एक माझ्याकडे एक असं आमच्याकडे आलंय, म्हणजे तुमच्या पोलीस पीआयने भोंगे उतरवण्याचा जर कार्यक्रम केला, अनेक ठिकाणी भोंगे उतरवले, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, सर्व स्ट्रिक्टली काढले गेले. तुम्ही डीजेबद्दल काय करणार आज आम्हाला सांगा. वादाला काही लोक सुरुवात करायच्या मनस्थितीत आहेत, लक्षात घ्या. हे सिरियसली सांगतो तुम्हाला. काही लोक वाद कसा पेटेल याच्यासाठी एकदम डोळ्यात तेल घालून वाद सुरू झाला पाहिजे मानसिकतेमध्ये आहे. मी डीजे सर्व मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो, नका करू. काय करायचं आपल्याला, 40 गावचं पॅन्ट मागवा ना, वैजापूरचं मागवा, धुळ्याचं मागवा, पैसे कमी पडत ते सर्व लोक आहेत. आणि काही नाही जमलं तर मी आहेच, बॅग माझी उघडीच आहे. पण चांगला संदेश द्या. हे शहर माझं आहे हे जाऊ द्या, याचे चालत राहतात अशा सगळं व्हिडिओ सगळे हे सोडून द्या. संदेशाचा त्याची कधी चिंता करतो का, काय करायची चिंता करतो. उलट लोक आपल्याला जर करोडपती समजत असेल तर आपल्या बापाचं काय चाललं, हाती लागत फलखबत झालेला मला. म्हणून डॉक्टर आपण त्याची चिंता करायची नाही, परंतु शहर जर एखाद्या चांगल्या मार्गाने जात असेल तर त्याला सहकार्य करण्याची भूमिका ही प्रत्येकाची असते. मंडळाच्या अध्यक्षाला विनंती, काय शांतपणा शिकवायला नाही आम्हाला. आता आम्ही तर 10,000 रुपये देऊन बसलो त्या डीजेवाल्याला, भाऊ 10,000 घेतले चालत आहे, परत एखाद्याचा 5 वर्षाचा पोराचं जर कान भेरे झाला तो आयुष्यातून उठवतो. एखाद्याच्या त्या हार्टनी एखादा जर गेला ना तर त्याचा संसार होत असतो. काही काही ठिकाणी पाहतो फटाके वाजवताना कलरची फटाके असे खूप करतात, इतका त्रास होतो, दम दुखणं. पाहिलं की पिवळं निघतं काहीतरी, पिवळं हिरवं, अहो त्रास होतो तसा. तुम्हाला वाटतं की सर्व चांगलं वाटतं, याचा त्रास होतो. आणि ज्याच्यापासून त्रास होतो त्या गोष्टी कशाला करायला पाहिजे. हा झाला एक प्रकार. मी पोलिसांना मुद्दा म्हणून सांगतो, तुम्ही दुर्लक्ष, आमचं तुमच्याकडे दुर्लक्ष असं समजू नका. कृपा हात जोडून तुम्हाला विनंती आहे,
दारूचे हड्डे किती चालू आहेत हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. तुम्ही म्हणत असाल ते सर्व आलबेल आहे. एका ठिकाणी 70 अड्डे आहेत, त्याची यादी माझ्याकडे आहे. मी तुम्हाला यादी देईल. हे सगळं पब्लिसिटीसाठी नाही बोलत मी, ही वस्तुस्थिती बरोबर आहे का? आम्हाला वस्तुस्थिती आहे. ज्या शहरामध्ये महिन्याला किती गांजा शहर सुटल्या जाते याचा रेकॉर्ड माझ्याकडे आहे. कोण विकते कुठं बसतात याचं सुद्धा आहे. या पब्लिकली नका होतो, या शहराचं नाव बदनाम नका होतो. यांच्यावर पहिले कारवाई करा. यांच्यापासून खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाला धोका आहे. कुणाला जर असं शंका असेल ना, पालकमंत्री बोलले, बेसलेस बोलले, त्यांना माहिती नाही त्या आधारावर बोलले, तर कृपया मला एक फोन करा. तुम्हाला आता झाल्याबरोबर भेटा, तुम्हाला सांगतो कोणता अड्डा कुठे येतो. परंतु कधी वेळ असं काही वेळ येते की एखाद्या ठिकाणी गेली तर त्याचं बातमीचं रूपांतर वेगळ्या बातमीमध्ये होऊ नये, ही काळजी आम्ही घेतो. म्हणून तुम्हाला सांगतो की तुमचं काम आहे. परवा दिवशी 15-20 दिवसापूर्वी घटना घडली डॉक्टर कल्याणकडे आले तर त्या आरोपीला पकडलं. माझ्याकडे झालेली घटना तुम्ही पेपरला वाचून दिसली असं, मी काही तिकडे जास्त सिरियसली पाहिलं नाही. तो बटन धारक होता, दारू पिलेला होता. नंतर ते बटन काय म्हणतात ते बटन बी घेतलेलं होतं. तो पोलिसांना म्हणायचा मार, डबल का बदला होता मार, ते देख लूंगा. हे माझ्याकडे घडलेली घटना, माझ्याशी निगडीत असलेली घटना. त्या पोलीस स्टेशनच्या पीआयला विचार इथं बसलेला असला. कारण काय, त्या बटनाचा इफेक्ट त्याच्या बॉडीवर एवढा झाला होता की त्याला माराचं काही भान नव्हतं. दुसऱ्या दिवशी त्याचे आई वडील वगैरे सर्व येऊन माफी माग, काय 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 दुकाने कर असे सगळं करत होते. आपण सिरियस घेतलं नाही, कारण की तो ऑलरेडी मेलेल्या माणसावर काय कारवाई करायची. या बटनाचा विळखा आता या शहरामध्ये चालू होणार. या 10 दिवसामध्ये अनेक महिला भगिनी आज रस्त्यावर जाणार आहेत, मुलांना घेऊन जाणार आहेत, गणपतीचं दर्शन करायला जाणार आहेत. एकही जर घटना या शहरामध्ये जर घडली की माझ्या माय भगिनीला तुम्ही हात लावलाय तर त्याचा परिणाम या शहरामध्ये वाईट होईल, एवढं लक्षात ठेवा. त्या जागरूकतेने आपल्याला ते काम करायचं. तुम्हाला वाटेल ते सहकार्य आम्ही करू. सगळ्या पक्षाचे लोक एकत्रितपणे सहकार्य करतील. तुमच्याकडून सुद्धा तीच अपेक्षा आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारीच ही आहे. हे यासाठी नाही, जर एखादा सण साजरा करत असताना जर आपल्याला भीती वाटायला लागली तर तो सण आपला होऊ शकत नाही. हे तेवढं सत्य आहे. सण साजरा करताना त्या आनंदाने तो सण साजरा झाला पाहिजे, ही आपली भावना असली पाहिजे. कधीतरी एक सण मला मुक्त वातावरणामध्ये साजरा करायचा, ही भावना पाहिजे. अरे जो रक्षणासाठी पोलीस उभा आहे ना, त्यांनी आपल्या त्या ढोल ताशाच्या तालावर त्यांनी पण नाचलं पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. एवढं चांगलं आपला गणपती उत्सव साजरा करा, ही तुम्हाला विनंती. कॉर्पोरेशन आयुक्त असतील, सर्व असेल, सर्वांना विनंती. आता ते गेले ते दिवस जाऊ द्या. मागच्यांनी काय केलं, एमएससीबीचे तक्रारी वारंवार येतात. त्या सगळ्या मागच्या तक्रारी सोडा. आज आपल्याला काय करायचं याच्यावर लक्ष केंद्रित करा. मला अपेक्षा आहे हा गणेश उत्सव अत्यंत चांगला, एक वेगळा संदेश देणारा असेल. जे मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी माझ्या मंडळाचं नाव किंवा मी केलेला कार्यक्रम हा माझ्या एरियामध्ये, ज्या भागामध्ये तुम्ही राहतात त्या सर्वांना वाटलं पाहिजे. अरे संस्थापक अध्यक्ष तर कधी बदललं नाही, परंतु गणेश महासंघाचे अध्यक्ष ते गणेश मंडळाचे अध्यक्ष दरवर्षी बदलले जातात. म्हणून ते माझ्या कार्यकालामध्ये जे चांगलं काम केलंय ते माझ्या त्या लोकांना दिसलं पाहिजे, हा त्याच्या मागची भावना आहे. बाकी गणेश मंडळातून अनेक नगरसेवक होतात, आमदार होतात, मंत्री होतात. डॉक्टर कराडाने ज्यांना वचनं दिले असेल त्यांनी त्यांच्याकडे जावं, की त्यांना नगरसेवक करतो. माझ्याबरोबर पाहतच नाही, परंतु हे यासाठी की खऱ्या अर्थानं डॉक्टर कराडांनी काही चूक बोललेलं नाही किंवा त्यांच्यावर टीका बिलकुल नाही. याच्यातून चांगलं कार्यकर्ता निर्माण व्हावं हे त्याच्या मागची भावना असते. म्हणून तुमच्यावर
सर्व डिपेंड आहे या शहराचं राजकारण, या शहराचा विकास, या शहराची संस्कृती. ही संस्कृती तुम्ही जपा आणि पोलिसांना सुद्धा सहकार्य करा. आयुक्त सर्व जे काही आहेत त्यांना सहकार्य करा. एक इतकं चांगलं वातावरण या शहरामध्ये दिसेल. आता चिंता करू नका. आता माझं शहर थांबणार नाही, तर फास्ट गतीने पुढे जाणार आहे. म्हणून या परिस्थितीच्या तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा. गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे. विघ्नहर्ता आपल्या आयुष्यातलं, तुमच्या आमच्या आयुष्यातलं सर्व विघ्न दूर करेल अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता एवढं बोलल्यानंतर तर ते बिचारे डीजे वाजवणारच नाही ना. नाही ना, एकदा सगळ्यांना सांगा नाही वाजवणार डीजे म्हणून. हे बघा, म्हणून डीजे मुक्त ही मिरवणूक निघेल. आणि हाच प्रशासनाला सुद्धा सूचना असेल. 50 डेसिबल आता एवढं जे मी आरडतोय हे झालं 45 डेसिबल मोजून घ्या. आता 50 डेसिबलच्या ह्याच्यात कुणी बोलू शकत नाही. म्हणून डीजे मुक्त हा मिरवणूक निघली पाहिजे हे प्रशासनाला सूचना आहे.